आम्ही ससा काढला पिंजऱ्यातून बाहेर. एक ससा अंदरच ठेवला, पण हे लेकरं उलचे काही सुचू नाही. काढू नको तर दुसरा ससा. एक बार सकाळपासून लय वेळ चहा झाला, 4 खेप चहा झाला, गंजभर चहा ठेवला. तर आता अजूनही चहा ठेवणं चालूच आहे. आता माझी बहीण मी ठेवला 3 वेळ, आता चौथ्यांदा इले म्हटलं आता तूच ठेव, बस झालं म्हटलं चहा ठेवणं. का गंज कसा झाला चहा ठेव. तिकडे आयुषचे पप्पा पण चहा पेले, झालं त्याचं चहा पेणं. आणि हे आमची दिदू चहा पिऊ राहिली. हिची भाषा समजते का कोणाला तर सांगाच नक्की कमेंट करून. दीदी भूत कसा असते सांग, अजून कसा असते. हो येतो ना चहा घ्यायला. चला बाई आल्या आता चहा प्यासाठी, आम्हाला बोलवासाठी. तर आम्ही तसं चहा पेलो, पण तरी जातो माणुसकीच्या खात्यानं. हमारे घर को गुंडी के बाल है बोलते। चला आपण आता मिरचीचे पिल्लं पण पाहू. आता मिरचीचे पिल्लं असे छोटे छोटे आहेत. दीदी कोण होय, काय आहेत ते सांग बरं. ससा आहे का. आमच्या दीदीने पेलाचे आता आली सशाजवळ त्रास द्यासाठी. आमचा आरू तर लय सशा. ऐ तसं नाही करू, का नाही करू सोड ना. मम्मा या काय ससा या काय सचिन. ससा डसते सचिन नाही डस. हे सचिन आहे, दोघांना हात लावलाय का. सारे लेकर निरा नांदी येतात या पिल्लाईच्या. आयुषच्या पप्पानं सशी आता बाहेरच आणलेत. आता ते अंधार होता घरात नाही. मस्ती दिसतात. बिस्किट खाया ना, इसको बिस्किट ले दे ना. मस्त लाल तुला काय म्हटलं तर 5-6 बिस्किटचे पुढे आणले होते. लाल डोळे हात आणि पांढरा फटक हात आणि कान पाय साजरे आहेत मस्त मोठे कान, 2 दात. दादी का रे दादी का रे 2 दादी का. ए पागल के दादी का रे बोलला. अबे दादी का बोलाऊ. तिकून नाही काटते, तिकून नाही काटते. बिस्किटची पुढे कापूस खाल्ले बंद आहे. साखरच्या डब्यात असेल तर पाहिजे. सकाळचा डबा पण अरे थांब ती अंगाल डबल जबलाईने खाऊ घालती राहिले. तसं नाही खात असतात, तसं खात तेल असतं. देखून पारा कसं साजरे तोंड दिसू राहील त्याचे. दे ना मामा. चल खा खा खाऊन घ्या. बस झाली ना रे आता. निरा बिस्किट चालूच राहतात ना, ते दिवसभर खातच राहतात ना. चहासोबत खाणं. आम्ही ससा काढला पिंजऱ्यातून बाहेर. एक ससा अंदरच ठेवला, पण हे लेकरं उलचे काही सुचू नाही. काढू नको तर दुसरा ससा. एक बार पयाला तर बाबू लेकर भांडण करायला माझ्याजवळ. कबूतरले हात लावता का.
मले 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 हा तुले तुले नक मारते तू नाही हो मीच नाही सोड आ मस्त कान्ना हा त्याची बस सोड आता बस झालं आता नाही पप्पा खाली नाही ठेवू खाली नाही ठेवू लय वारखोडचे सशाचे पिल्ल खालीच होते लेकराची लय इच्छा होती सशे पायाची म्हणजे हाती घ्यायची होती तर त्याच्या हाती दिले आता सशे मी पण हाती घेतले आता आयुषचे पप्पा पिंजऱ्यात ठेवू राहील फिट करेल ते लेकराने हात नाही लावला पाहिजे म्हणून वर घ्यायला लागते ते मी ते तसं वर घ्यायला लागते तसं सशाचं पिल्लू बसलं गुणानं त्या चाऱ्याच्यानं गेले ते हिरवागार चारा आहे मस्त आता चहा घी पिऊन आलो आम्ही तिकडून पाहुणे सबन जण तिकडल्या घरी गेलो होतो तिकडून चहा पिऊन आलो घरचाही लय मोठा चहा पिलो आता तर लागते स्वयंपाक कारण की आम्ही 15-20 जण हा एवढ्याचा स्वयंपाक करून आम्हाला पटकन घरी पण जायला लागते कारण की ऊन लय तपू राहिलं अंकिता शकून राहिली पोळ्या मी पोळ्या लाटून राहिली आता हे सबन जण इथं बसल्या दाखव तो काऊन लढते काय झालं का हात नाही देत असं सोडते कर पण बेसनाले लोय टाइम आहे आज बोल्या याचं बेसनच चालू आहे आता आपल्या जेव्हा पोळ्या होते तेव्हा ते बेसन होईल बापा बापा ते लवकर घरी जायला लागते फक्त पुरायला त्याच्या घरी मिस्तर येऊन राहिले म्हणून आता ते पटकन चटणी सोबतच जेवण करू राहिले आणि जाऊन राहिले काऊन की बेसनाले पाहिले लोय टाइम आहे पैसे खायले रे खायला पाहिजे सगळे तुला पैसे मम्माला बा खायला पाहिजे का सकाळी बिस्किटासाठी काढले दिवसच राहिले बाकीचा आहे फटका बाबू मी पन्नी ठेवले पैसे पन्नी पाहिजे केवढी मोठी आहे माझं तेवढीच सापडली मला लाईनी सापडलीच हे तू 5 रुपये घे आणि हे तू 5 रुपये घे तू ते 5 रुपये खा ना क्या होगी तर मंडळी आमचे जेवण खाणं झाले बेसनही खाल्लं आम्ही ह्याच्या घरी बेसन खाल्लं बिर्याणी होती हे आमचे मोठे जवई आहे बिर्याणी नाही खाऊ घातली तुम्ही बिर्याणी करता तर चला आता बेसन खाल्लं निघतो आता आम्ही गावाले सगळेजण समोर गेले आता आम्ही पण निघतो आता काही जण नवरीनले आणायला चालले आम्ही घरी चाललो कारण की आम्हाला घरी टाइम आहे चला निघालो आता आम्ही सगळेजण म्हणजे मीच चालली बाकीचे नवरीनले आणायला चालले सोबतच निघालो आम्ही सगळेजण सगळ्याच्या तयाऱ्या झाल्या गाडीचा काढू हे आहे मा भावाची गाडी चला आता बाय बाय सगळेजण बाय बाय करू राहिले मी फक्त बापूलाच बाय बाय नव्हतं केलं चला बापू येतो आता हे चला आता बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओ आम्ही गाडीवर तर आलो पण एवढं ऊन तर पुराला सारा झावा लागू राहिले कानाले डोळ्याले तर गाडी पण लय गरम झाली तर मग आयुषच्या पप्पाने इथं आम्ही गाडी थांबवली
इथंचा मस्त पाणी आहे. आम्हाला नजारा पण मस्त वाटला, थंडगार. इथंचाच मस्त झाडाची सावली पण आहेत. बाजूने इकडे मस्त आंब्याचे झाड आहेत. हो रे बाबा, आम्ही इथंच थांबलो आता. आयुषचे पप्पा म्हणतात मी पाण्यात हातपाय धुतो म्हणतात. मस्त काळशार हिरवगार निळं पाणी आहे म्हणतात. हा पा दिसत असेल तुम्हाला. कॅनॉल म्हणतात या पाण्याले. कॅनॉलले पाणी पा किती सारं आहे. थंडगार पाणी. आयुषचे पप्पा हातपाय धुवून राहिले. लेकरही जातं म्हणतात पाण्यात, पण मीच नाही जाऊ देऊ राहिली. कारण की कॅनॉलचं पाणी जे आहे ना ते लय खोल आहे आणि काळेशार पाणी आहे. पण आम्हालाच भेव लागू राहिले लेकराला अंदर पाठवायसाठी. आयुष चल बा, आता पाणी पितं का तू? आयुषच्या पप्पाने मस्त हातपाय धुतले. तर चला आता निघतो आम्ही पण. अरे बाबू चप्पल घालतो मी आता.